नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता इकडे मात्र जानकी आणि ऋषिकेश ची एकमेकांमुळे टक्कर झाल्यामुळे जानकीच्या हातात असलेले पोहे सगळे वेस्ट होतात आणि सॉरी म्हणण्याच्या जागी ऋषिकेश मात्र तिला पैशाचा माज दाखवतो. त्यामुळे आता जानकी अजूनच चिडते की खरंच पैसे देऊन कोणाला माज दाखवतो आहे, सॉरी म्हणायला मोठं काळीज लागतं. आणि हे ऐकून मात्र ऋषिकेशला वाईट वाटतं. तर तेव्हा मात्र आता सारंगही त्याची बाजू घेतो. तर दुसरीकडे आता जानकी म्हणते, वा वा, मोठ्या भावाचं कशात कौतुक करायचं हे पण समजत नाही आणि आता तुझ्यासारखे माणसं अशीच असतात. तेव्हा मात्र आता तो म्हणतो, रणदिवे कधी कोणाची माफी मागत नाही. तेव्हा आता जानकी त्याच्या हातावर पुन्हा ते पैसे ठेवते आणि म्हणते की रणदिवे कोणाची माफी मागूच शकत नाही, कारण त्यांच्याकडे तेवढं मोठं काळीजच नाही, त्याला मन मोठं लागतं आणि हा पैशाचा मास तुझ्याकडेच ठेव, असं म्हणून आता ती तिथून निघून जाते. इकडे ऋषिकेशला वाईट वाटतं, परंतु लगेचच आता सारंग म्हणू लागतं, कशी आहे रे दादा, ही गावात नवीनच आली आहे वाटतं. तर तो म्हणतो, जाऊ दे, पुढच्या वेळेस ही भेटली ना दादा, तर तिचा पत्ता लिहून घे. तर लगेचच म्हणू लागतो सारंगला ऋषिकेश, कशाला, मला काय तिला बायको करून आणायची आहे का, तू चल घरी, असं म्हणत ओढतच त्याला तिथून घेऊन जातो. दुसरीकडे मात्र आता काकूचा भयंकर संताप होतो की इकडे जानकीला उशीर झालेला आहे. त्यामुळे ती तिचं कुठलंही कारण ऐकून न घेता तिला ओरडते की पाहुणे अगदी खोळंबले आहे, आवर लवकर. येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की मकरंद मात्र आता जानकीला जॉब देतो, त्यामुळे ती खुश होते आणि इकडे मात्र मकरंदही फार खुश असतो. दुसरीकडे मात्र मंदिरामध्ये ती देवाचे आभार मानायला जाते. तेव्हा पुन्हा ऋषिकेशची आणि तिची भेट होते. लाईनीमध्ये दर्शन घ्या असं ती त्याला सांगत असते, परंतु ऋषिकेश पुन्हा ॲटिट्यूडने बोलतो की रणदिवे कधी लाईनीमध्ये येत नसतात. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.